पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर आमदारांचं मौन. महायुतीच्या आमदारांना बैठकीबाबत बोलण्यास मनाई. वाल्मिक कराड प्रकरणी बीड सत्र न्यायालयातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. थोड्याच वेळात कोर्टाचा निर्णय येणार. धनंजय देशमुखांनी केज कोर्टात सरकारी वकिलांची घेतली भेट. भेटीनंतर धनंजय देशमुख मस्साजोगकडे रवाना. अजित पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आल्यानं नाराजी. सूत्रांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. हेमलता पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच पक्षाचे नेते व्यस्त असल्याचा केला दावा. माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा. पुढची सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होणार. आणि बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर. अगदी सहजपणे केस हातात येत असल्यानं सगळेच चिंतेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.